नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे नंदिनीला जरा डाऊट असतो की ही कुठल्या पिल्स घेते. जर अशा पिल्स वगैरे खात असेल ही आर्या तर हिच्या पोटात आपलं बाळ जन्माला यायलाच नको. मग तिने थेट प्रश्न केला आहे आर्याला, हे सगळं काय आहे? ह्या तू पिल्स खातेत म्हणजे तू अजूनही तुझ्या बाळाला, तुझ्या नवऱ्याला विसरलेलं नाही. तू अजूनही त्या सगळ्या धक्क्यातनं बाहेर आलेली नाही आहे आणि तू ह्या असल्या परिस्थितीत आमच्या बाळाला जन्म देणार कसं शक्य आहे? तू हे नाही करू शकणार, कारण तू स्वतः घसरशील, आम्हालाही घेऊन घसरशील आणि आमच्या बाळालाही घसरशील घेऊन. मला हे प्रकरणच नको आहे. मला माझं बाळ तुझ्या पोटात वाढूच द्यायचं नाही आहे, असा थेट निर्णय नंदिनीने इथे सुनावलेला असतो आर्याला. आर्या आता तिची बाजू सांगायला सुरुवात करते. ती सांगू लागते की माझं एक पेशंट आहे, ज्या पेशंटची ही बॉटल आणि तिचं प्रिस्क्रिप्शनही ती तिच्या पर्समधनं काढून दाखवते. नंदिनी मात्र संतापलेली असते. नंदिनी आता हे सगळं जेव्हा ऐकते तेव्हा तिला फार वाईट वाटतं की आपण खरंच चुकलो का, कारण ती इतकी परफेक्टली खोटं बोलते. आर्या दाखवते की हे बघा प्रिस्क्रिप्शन, तिचं नाव पण याच्यावरती, ह्या गोळ्या पण तिच्याच आहे, ती काल माझ्याकडे विसरून गेली, ती आज मला भेटणार आहे, मग मी तिला देणार होते म्हणून मी हे माझ्या पर्समध्ये ठेवलं होतं. आणि इथे राहिला गोष्ट माझ्या पिल्सचा, तर माझ्या पिल्स दुसऱ्या बॉटलमध्ये. तिने ती बॉटलही खोलून इथे आपल्या नंदिनीला दाखवली. नंदिनी आता कन्फ्यूज, आपल्याकडनं चूक झाली हे तिच्या लक्षात येतं आणि मग नंदिनी तिला सॉरी म्हणू लागते. तर इथे आर्या म्हणू लागते की तुमचा जो काही संशय जे काही आहे ते बरोबर आहे, कारण तुम्हाला तुमचं बाळ माझ्या पोटात वाढवायचं आहे आणि माझ्या बाबतीत जर अशा काही चुकीच्या गोष्टी असेल आणि त्या तुमच्या बाळावर परिणाम करणाऱ्या असतील तर तुम्ही हे सगळं वागणं साहजिक आहे. मला त्याचा काही राग आला नाही आणि तुम्ही थेटच मला विचारलं, हेही बरंच केलं. नंदिनी आता विचारात पडते की खरंच जास्तच ओव्हर केलं का रिॲक्ट करायला, आधी विचारायला हवं होतं ना. तर आता इथे नंदिनी सगळं काही ऐकल्यानंतर आर्याला म्हणू लागते की आर्या, माझ्याकडनं खरंच खूपच मोठी चूक झाली. अतिघाईपणे मी तुला हे सगळं बोलले, विचारलं, पण मला राहावेनच. मला सतत ना भीती वाटत होती की काहीतरी संकट येणार आहे किंवा काहीतरी वाईट घडणार आहे, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीला नकार देत होते. तर मला माफ कर, कारण माझ्याकडनं तुझ्यावरती जास्तच ओरडलं गेलं. तरी ते आर्या म्हणते, ताई असं काही नाही नंदिनी, तर तू अजिबात काळजी करू नको. आता जे काही घडलं ते जाऊ दे. आता आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. आपल्या तिघांच्याही आयुष्यात एक छोटंसं बाळ येणार आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, ते आपण करूया. तर नंदिनीला ती सांगते, तू नको येऊ माझ्यासोबत, मी आपल्या जीवाला घेऊन जाते आणि तू इथे थोडा वेळ बस, आराम कर, असं सांगून ती आता निघालेली आहे ओटीमध्ये जाण्यासाठी. तिला ओटीपर्यंत सोडवायला जीवा तिच्यासोबत जातो. हे सगळं काही ती पाहत असते. तिला वाईट वाटत असतं की आपण जास्तच ओव्हर रिॲक्ट केले. घरी मात्र आपण पाहतोय की पॉकेटवर नाहीत का तमाशा चालला आहे. त्या पॉकेटमध्ये आहे तरी काय, हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. तर आता इथे आशाताई सांगू लागते की त्यात एक मुलीचा फोटो आहे, तर ती मुलगी कोण असेल असा प्रश्नही आता विचारण्यात आला आहे. तर इथे आत्या लगेच म्हणते ती मुलगी साहजिकच आहे, आपली रम्याच असणार. तर इथे आशा म्हणते नाही, दुसरीच मुलगी होती. आता इथे ना आत्या ओव्हर रिॲक्ट करत छान सनसनीतच वाजवतात आशाच्या आणि म्हणू लागतात की ह्या मुलीला जास्तच तुम्ही डोक्यावर चढून बसवले. कामवाली बाई आहे तर कामवाली बाईसारखं करायचं, पॉकेट खोलून पाहायची काय गरज होती? मग ते पॉकेट कोणाचे ते कळण्यासाठी मला खोलावं तर लागलं ना, असं आशी जेव्हा बोलती. तर आता इथे घरातली सगळी मंडळी चिडतात आणि आता आत्यालाच सुनावतात की तुझा जो हा जावई आहे ना, त्या जावयाला तू डोक्यावर बसवले, त्याला घेऊन तू कायमची इथून निघाली तरी चालेल, कारण त्याच्याचमुळे हा सगळा वाद आहे ना. तो खोटं बोलतोय ते नाही दिसत आहे ना. तर आता इथे जावई त्याची बाजू स्पष्ट सांगतो की माझी वारलेली बहीण आहे, तिचा फोटो माझ्या पर्समध्ये आहे, तर मी तिला विसरू नाही शकत. तर माझ्या पर्समध्ये फोटो मी तिचा बघतो आणि तो पाहिल्याने झालं तरी काय, असं म्हणत तो इमोशनल होतो, रडायची नाटकं करतो. आत्याला फार किव येते त्याच्यावरती. आर्या आता तिच्या मिशनवर निघाली. बरं, तिचं जे स्वप्न होतं, तिचं जे बाळ तिने गमवलं, ते सगळं काही मिळवण्यासाठी तिने आता हे षडयंत्र रचलं आहे. स्वतःच ते प्रिस्क्रिप्शन स्वतःच्या पर्समध्ये लिहून ठेवले, कारण कधीतरी पकडल्यात जाईल ह्या गोष्टीची तिला पुरेपूर माहिती होती. त्याच्यामुळे ती आधीच प्लॅनिंगने हे सगळं ठरवून ठेवलेलं होतं की असं जर कधी घडलं तर आपण ही प्रिस्क्रिप्शन दाखवायची आणि वेड्यात काढायचं नंदिनीला. ठरल्याप्रमाणे ती तसं केलंही आणि आता खरं तर तिच्या षडयंत्रात ती यशस्वी होणार आहे. आपल्या नंदिनीला जी भीती वाटते काहीतरी वाईट घडणार आहे, ते आत्ता तरी नंदिनीला
वाटतंय की चांगलं घडतंय, पण पुढे जाऊन काहीतरी येईलच तिच्यासमोर. तिच्या बाबतीत घडलेला हा खोटेपणा जेव्हा तिच्यासमोर येईल तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकलेली आपल्याला पाहायला मिळेल. तिच्यावर येणारं संकट फारच मोठं आहे. या गोष्टीची जाणीव अजूनही तिला झालेली नाही आहे. चला, आपण इकडे पाहतोय की आता रम्याची एंट्री झाली. रम्याने आता घरात पाऊल ठेवल्यावरती पॉकेट सगळ्यात पहिले स्वतःच्या हातात घेतले आणि ती म्हणू लागते की हा सगळा काय प्रकार चालू आहे. सगळेजण माझ्या नवऱ्याला का वेड्यात काढताय. मी घरात नसताना माझ्या नवऱ्यासोबत अशी वागायची हिंमत तुमची कशी झाली. तर काव्य आता तिच्यासमोर येऊन म्हणू लागते की कोण तू, तुझ्या नवऱ्याला घ्यायचं आणि लईच पुळका आला आहे ना, तुझ्या आईला पण घ्यायचं आणि इथून निघायचं बरं. जर तुम्हाला इथे आमच्या पद्धतीने राहायचं नसेल तर. तुझा नवरा चुकीचं वागतो हे तुला दिसत नाही आहे का. आणि राहिला विषय ते पॉकेटचा ना, ते पॉकेट आण माझ्याकडे, असं काव्य रम्याला म्हणते. तर रम्या म्हणू लागते तू कोण, मला माझ्याच नवऱ्याचं पॉकेट घेऊ नको किंवा स्वतःकडे ठेवून घेते. ते पॉकेट मला माझ्या नवऱ्याचे तर मलाच पाहिजे. काव्य आता इथे तिला समजू लागते की इथे नीट राहायचं, नाहीतर इथून निघाले तरी चालेल तुम्ही. तर रम्या म्हणते अगं तू तर प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट असताना कसं गोड बोलावा. तू तर नेहमी खुनशीपणा करते आणि भांडण करत असते. तुझ्या होणाऱ्या मुलावरती असे संस्कार घालते तू, नेहमी भांडायला तयार. तर इथे आपल्या पार्थला राग येतो. रम्याला म्हणतो की तोंड सांभाळ. तर ती त्याला म्हणते की अरे माझं नको, तुझ्या बायकोचं सांभाळ. तिच्या बाळावर काय संस्कार घडता येते तर बघ, दरवेळेला भांडायला उठसूट तयार. तर आता इथे रम्या बाजू घेते. ही गोष्टीचा फार आनंद विजयला होतो आहे आणि पॉकेट आता तिच्या हातात आहे, म्हणजे या सगळ्यांपासून ते वाचलं. पण आता इथे काव्य काही केलं ऐकायला तयार नाही आहे. काव्य मात्र आता पॉकेटासाठी इतकी झटपट करू लागते आणि म्हणू लागते या पॉकेटला मला पाहायचंच आहे काय त्याच्यामध्ये. तर ते पॉकेट घेण्यासाठी दोघींमध्ये अगदी खेचाखेची चालू होणार असते. आणि इथे विजयराव सांगत असतात की माझ्या पॉकेटला रम्याईला हात लावू देऊ नको. तर रम्या म्हणते मी देणारच नाही, माझ्या नवऱ्याचं पॉकेट तिला काय करायचं आहे. तर इथे तू खोटारडा आहेस, तुझ्या पॉकेटमध्ये नक्कीच काहीतरी आहे जे तुला पोहते, त्यामुळे तुझा खरा चेहरा आमच्या समोर येईल. तर ते पॉकेट आम्हाला पाहायचंच आहे असं म्हणत खेचू लागते काव्याकडनं. ते पॉकेट खेचता हात सटकतो. दोघी धडपडतात आणि इथे ते पॉकेट पाण्यात जाऊन पडतं. पाण्यात पडल्यानंतर तो फोटो असतो ना, तर तो फोटो बाबा बघू लागतात. तर फोटो जो चेहरा होता तो पूर्णपणे धुतला गेलेला असतो. विजयच्या मात्र जीव आला. तो आता इथे सगळ्यांवर चिडतो की पॉकेट ठेवा तुम्हालाच, माझ्या बहिणीचा फोटो खराब झाला तुमच्यामुळे, किती वाईट वाटतंय मला. असं गाणं तो करतो आणि लगेच वर निघून जायची ॲक्टिंग करतो. खरं तर वाचलो बाबा, जर आज हे फोटो जर त्या माणसांनी जर पाहिला असता तर माझं भविष्य भूतकाळ सगळं काय आता इथे त्याच्यासमोर असतं. तर वाचला असं म्हणत तो आता त्याच्या खोलीत निघून जातो. रम्या मात्र आता म्हणते झालं ना तुझं मन समाधान. तर इथे रम्याला काहीही उत्तर नाही देता असं करत काव्य तिथून निघून जाते. सगळेजण आपापल्या खोलीमध्ये गेलेले असतात. आता इथे खरं तर आपल्या मुलीचं चौकशी करू लागते आपली आत्या. तुझा पाय नक्की बरा आहे ना, तुझ्या पायाला दुखत तर नाही ना. तितक्यात आशा तिथे उभी असते. तर आशाला म्हणू लागते इथे आत्या की तू इथे आमच्या बसून उभ्या राहून गप्पा ऐकू नको, थोबाडीत लावलीच आहे, नाही तर अजून पेकाटात बिलाद घालणं. खरं तर कामवाल्या बाईशी बोलण्याची ही जी पद्धत आहे ही मला पटलेली नाही. पण आता सिरियलमध्ये दाखवत आहे ती पैसे घेऊन काम करते, म्हणजे तुम्ही मारझोडही केले तरी ती सहन करणं हे तर योग्य नाही आहे. पण आता सिरियलमध्ये दाखवते त्याच्यामुळे आपल्याला पचवून घ्यावाच लागणार आहे. आणि रम्याची इतकी काळजी करताना आत्या दिसते, पाय दुखतोय का एवढं विचारताना दिसते. तर आता आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो आहे की जी मेन ट्रान्सफरन्सची जी प्रोसेस होती ती एकदम परफेक्टपणे पार पडली आहे. आणि इतकं सुंदर असं आपलं जो प्लॅन होता त्या प्लॅनप्रमाणे आर्याला असं वाटतं की सगळं घडतं आहे. खरं तर ती आता तिच्या पोटावरती हात ठेवून म्हणते हे माझं बाळ. नंदिनीच्या आयुष्यात संकटांवर वादळांवर वादळ येणार आणि त्याच्यामध्ये रम्याची पण भर पाहायला मिळणार आहे. आपण इथे पाहत आहोत रम्याला इथे आत्या सगळी अपडेट सांगताय की कसं काव्याने त्या मुलीला पळवलं, कसं त्या मुलीची तिने फजिती केली, पनीर खाऊ घातलं, काव्याचा जो काही गर्भपाताचा प्लॅन होता तो फेल गेला. एवढी सगळी अपडेट इथे आता आत्या देते. आणि रम्या म्हणते बरं मी नसताना एवढं सगळं घडलं आहे. तर आता इथे एक सेल्फी काढूया असं म्हणत जीवा फोन काढतो. आपल्या तिघांचा हा सेल्फी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ना. आज आपल्या आयुष्यात आपलं बाळ असं एंटर करतो आहे. तर ह्या गोष्टीने खरंच तिघांना खूप आनंद झाला आहे आणि तिघंही खूप खुश असतात. तर इथे जीवा म्हणतो की बाळ माझ्यासारखं दिसेल आणि आर्या पण म्हणते बाळ तर एकदम आपल्या बाबांसारखं दिसेल. तर आता इथे बाबाने आईसारखं दिसेल असं म्हणत नंदिनी म्हणते नाही बाळ तर माझं आहे, माझ्यासारखंच दिसेल असं म्हणत ती पोटावर हात ठेवते आणि आपलं बाळ असं म्हणू लागते जीवाला.
तर आता इथे खरं तर ह्या तिघांचं लक्ष नसताना आर्या पोटावर बाळ ठेवते तर आणि म्हणते आता हे माझंच असणार, तुम्ही वाटच पा. त्यांचा जो काही विश्वासघात आर्या करणार आहे त्याने पुढे काय काय घटना घडतील हे आपण पुढे पाहूया. आत्ता आपण इथे पाहू शकतो की ह्या सगळ्या घटनाक्रम रम्याच्या समोर असतात. रम्याला आता अपडेट देताना एक गोष्ट आत्या सांगते की नंदिनी आणि काव्या इतक्या सख्या बहिणी एकमेकींना एका घासाला विसरत नाही, पण आज काय झालं आहे की यांच्यामध्ये जरासं भिनसलेलं जाणवते. त्यात ते का भिनसले हे तर समजे ना. तर आता रम्या म्हणते असं आहे का, तर मी तो लवकरच शोध लावेल. त्या दोघी बहिणींमध्ये फूट पाडायची असेल तर ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा उचलावाच लागेल. फार एकोप्याने राहता आहे आणि नांदता आहे ना. या दोघींची एकी तुटली की मग मज्जा येईल. त्या दोघींमधला तो दुरावा आपल्याला आता वाढवत जावा लागणार, पण तो कशाने झाला आहे ते पहिले शोधून काढावं लागेल. ते मी माझ्या पद्धतीने शोध लावेलच. आणि त्या दोघींमध्ये कसा दुरावा निर्माण होत नाही, कसं ह्या घराचे 4 तुकडे मी करते, तू पाहतच राहा आई, असं म्हणत रम्या आता तिच्या नव्या नव्या खेळी खेळायला सुरुवात करणार. आत्याही म्हणते बेस्ट ऑफ लक. खरं तर मी ती एकटी पडली होती, तू आली आहे तर आता मला बरं वाटते. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आता घडतील ना त्यावेळेला खरंच खूप मजा येईल हे सगळं पाहायला. कारण ह्या घरात ह्या कुटुंबात जणू काही आनंदच वावरतो आहे, तो तर मला पाहावेनच झालं आहे. आता तो आनंदावर कसं आपण विरजन घालायचं हे तर मला माहितीच आहे, असं रम्या म्हणते. आणि पाहतच जाई, मी आता वापस आली आहे ना, तर इतकी धूमधडाक्यात माझी आता काय म्हणतं एंट्री आहे. तू पाहतच जा मी काय काय आता मोठे धमाके करते. सगळ्यांच्या आयुष्यात असे नेत्रदीप असं धमाका मी नंदिनी आणि काव्यामध्ये स्फोट घडवून आणून करणार आहे. तर आता इथे आपण पाहतोय जीवा देवासमोर हात जोडून उभा असतो. खरं तर तो आज खूप आनंदी असतो. आनंदाच्या भारामध्ये तो बोलू लागला आहे की मला ना माझ्या आयुष्यात आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवसामुळे खरं तर जीवाला इतका आनंद झाला आहे. ती छोटी छोटी पावलं आपल्या घरी येणार, मी बाबा होणार असं देवाला तो सांगत असतो. आणि पाठीमागून येतो पार्थला हे सगळं फार विचित्र वाटतं. पार्थला पाहून इथे जीवा घाबरलेला असतो. याला समजलं की काय मी बोललेलो, खरं त्याने ऐकलं की काय ही भीती पण त्याला वाटू लागली. खरं तर पार्थने काय ऐकले आणि काय नाही ह्या गोष्टीच्या टेन्शनमुळे जीवा आता एक शब्दही बोलेनासं होतो. तर आता इथे आपण पाहतोय जीवाला त्याच्या जी डील होती ती कॅन्सल झाली होती, त्यात आता त्याला यश मिळालं आणि त्याच्यामुळे त्याच्या बिझनेसमध्ये आता खूप फायदा होणार आहे. नंदिनी फोन करून हे सगळं काही आर्याला सांगते ना. आर्या म्हणते आपण काल श्री गणेश केला आणि आज आपल्याला त्याचं फळही मिळालं. आपल्या बाळाच्या येण्याच्या चाहुलीमुळे आपल्या जीवाच्या सुखामध्ये किंवा जीवनामध्ये खूप आनंद येतो आहे आणि त्या पायगुणाने खरं तर खूपच आपल्याला प्रगती पाहायला मिळणार आहे. असं म्हटल्यावर आर्या आता थोडी क्षणभर घाबरते की मी माझं बाळ हिला देणार नाही, जेव्हा हे तिला कळेल तेव्हा कसं वाटेल. आता ह्या खरं तर आर्या आणि नंदिनीमधलं बोलण्याचा चांगली जुळवाजुळव इथे रम्या करताना पाहायला मिळते. रम्या म्हणते काल श्री गणेश केला, आज आपल्याला यश मिळालं, आपल्या येणाऱ्या आनंदाच्या ह्या क्षणांमुळेच हे सगळं होते. तर हे सगळं काय प्रकरण आहे, ह्या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी रम्या आता पोचायचा प्रयत्न करणार. त्यात रम्याला आर्या कोण आहे हे जेव्हा कळेल तेव्हा ती बाळ आर्याकडे कसं जाईल ह्या गोष्टीकडे ती लक्ष देणार आणि नंदिनी ही आयुष्यभर कशी दुःखात राहील ह्याची ती खूपच प्रयत्नशील यात आपल्याला दिसणार. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार आहे ते धमाकेदारच असणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती काव्य आणि पार्थ जीवा आणि नंदिनीला मदत करतील का, आणि करतील तर कशी करतील तेही पुढेच पाहूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. चॅनलला नक्की लाईक करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.